तर राम माझ्या मराठी बांधवांनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण रोसारी बायोटेकबद्दल चर्चा करणार आहोत. जून 2025 रोजी जुलै 2025 म्हणजे 19 जुलै 2025 रोजी ह्या ठिकाणी ह्यांचे फायनली क्वार्टर एकचे रिझल्ट्स अनाऊन्स झालेले आहेत. ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स मित्रांनो कसा राहिलेला आहे आणि काय इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झालेले त्याविषयी आपण चर्चा करूया. पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली मित्रांनो शेअर करा. सो मित्रांनो, जर आपण इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्सबद्दल या ठिकाणी चर्चा केली तर काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स मित्रांनो या ठिकाणी झालेल्या नाही आहेत. कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड वगैरे या ठिकाणी कंपनीने या ठिकाणी हे केलेलं आहे, म्हणजे पे केलेलं आहे असं तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही. कोणत्याही पद्धतीची इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तर सध्या ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही आहे. सो चला मित्रांनो, आता आपण चर्चा करूया की या कंपनीचे जे काही फायनान्शियल रिझल्ट्स आहेत ते फायनान्शियल रिझल्ट्स मित्रांनो कशा पद्धतीने आलेले आहेत. सो आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोसारीमध्ये आता सेल्सचा जर तुम्ही विचार केला 544 करोड रुपयांचे मित्रांनो ह्या ठिकाणी सेल्स आहे. आणि कंपनी मित्रांनो नेमकं काय करते, कंपनी मित्रांनो ह्या ठिकाणी जे काही टेक्स्टाईल केमिकल्स आहेत ते बनवण्याचं काम करते. म्हणजे टेक्स्टाईल म्हणजे कसं, कापड वगैरे बनवणाऱ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत त्यांना लागणारे जे काही केमिकल्स आहेत ते बनवण्याचं काम कंपनी करते. आता 544 कोटींची सेल्स होती, मागील क्वार्टरमध्ये 580 करोड आणि जून 2024मध्ये 490 करोड रुपये होती. सो डेफिनेटली जून क्वार्टरचा जर तुम्ही विचार केला तर डेफिनेटली सेल्समध्ये थोडीशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पण मागील क्वार्टरपेक्षा थोडीशी सेल्समध्ये मित्रांनो आपल्याला घसरण थोडीशी पाहायला मिळालेली आहे. 476 कोटी रुपयांचे एक्सपेन्सेस आणि ऑपरेटिंग प्रॉफिटचा विचार केला 68 कोटींचे ऑपरेटिंग प्रॉफिट आहेत. 2 कोटींचे मित्रांनो ऑदर इन्कम्स आहेत या ठिकाणी. आणि इंटरेस्टचा जर विचार केला तर 6 कोटीचे इंटरेस्ट कंपनीने पे केलेले आहेत. आणि विचार केला मित्रांनो नेट प्रॉफिटचा, सो नेट प्रॉफिट तुम्ही बघू शकता 34 करोडचे नेट प्रॉफिट आहे, जे मागील क्वार्टरमध्ये 34 करोड होते आणि जून 2024मध्ये 35 करोड रुपयांच्या आसपास होते. सो प्रॉफिटमध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी काय वाढ आपल्याला दिसत नाही, प्रॉफिट ह्या ठिकाणी कॉन्स्टंटच दिसतात. अर्थातच कंपनीच्या सेल्समध्ये थोडीशी वृद्धी आपल्याला पाहायला मिळाली, पण ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. स्टॉकचा तुम्ही परफॉर्मन्स पण बघू शकता, एकदम मित्रांनो साईडवेज परफॉर्मन्स झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून. आता ह्या लेवलवरती आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? सो बघा मित्रांनो, एक स्मॉल कॅप कंपनी आणि पी जो आहे तो 30 आहे. सो ऑब्वियसली मित्रांनो काय एक ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे असं तुम्ही म्हणू शकता. बुक व्हॅल्यूचा विचार केला 214 रुपयांची बुक व्हॅल्यू आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी अनुक्रमे 15.8 आणि 12.2 आहेत. प्रमोटर होल्डिंग मित्रांनो चांगले 68% प्रमोटर होल्डिंग आहे. डेट टू इक्विटी रेशो सुद्धा अत्यंत कमी आहे. फंडामेंटली अत्यंत चांगला स्टॉक आहे मित्रांनो, पण अद्यापिक मित्रांनो काय खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड हा स्टॉक आहे. आणि जर तुम्ही ग्रोथचा विचार केलात मित्रांनो तर कंपनीमध्ये ग्रोथ नाही आहे. ओके, सेल्स यांची वाढत नाही आहे. सो सेल्स ग्रोथ होणं फार जास्त गरजेचं आहे आणि प्रॉफिट ग्रोथ होणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ह्याचा जो काही परफॉर्मन्स आहे तो स्टक झालेला आपल्याला दिसून येतो आहे. सो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.